जंगली आलं होतं आणि सगळं सगळं काहीच दाखवलं. खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि लगेचच एक कॉमेडी डान्स आपल्या समोर येतो. मंडळी, तुम्हाला जोधा अकबरचे नायक माहितीच असतील. त्याने जोधा अकबरची भूमिका स्वीकारली होती. तर गोविंद आणि करिश्मा यांची जोडी खूप हिट झाली होती आणि असंच एक परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर एक कॉमेडी डान्स पाहायला मिळेल. आणि ज्युनियर केजीचे हे स्टुडंट आहेत आणि आपण त्यांना इन्व्हाइट करूयात. आणि खरं तर जर बघितलं गेलं तर गोविंदाचा भूमिका आपण अनेकदा पाहत आलोय की विनोदी भूमिका खूप साऱ्या त्याने साकारल्यात आणि अशीच एक भूमिका साकारताना आपल्याला हे ज्युनियर केजीचे स्टुडंट पाहायला मिळतील. आणि तुम्हाला सर्वांना जोधा अकबरचा गाण्यापासून ते गोविंदाच्या कॉमेडी पर्यंत सगळं काही या संगीतामधून पाहायला मिळणार आहे. बरं, आपण तयार आहात? रेडी आहेत सगळे? बरं, सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सगळ्यांनी पाठी बघा. 3, 2, 1 स्टार्ट. नंबर मिस्टर लकी यादव. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजत राहिला पाहिजेत. सुपर सुपर. तुमसे प्यार है, जिया बेकरार है, आजा मेरी बुलबुल, तेरा इंतजार है. हमको तुमसे प्यार है, क्या बात है, जिया बेकरार है, आजा मेरी बुलबुल, तेरा इंतजार है. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए. लिखे जो खत तुझे. जाने जा ढूंढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन, मैं यहाँ से वहाँ, मुझको अंगना में बाबा दुआरे पे माँ, कैसे आए गोरी हम तोहरे घर माँ, कैसे आए गोरी हम तोहरे घर माँ. हेत गए बाबा बाजार गइल माँ, हेत गए बाबा बाजार गइल माँ, अकेले हूँ घर माँ तू आजा बाल माँ,
कसम खाई है तुम्हें अपना बनाने की कसम खाई है तेरी आंखों में चाहत ही नजर आई है ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। फूलों में कलियों में सपनों की गलियों में, फूलों में कलियों में सपनों की गलियों में तेरे बिना कुछ कहीं ना, तेरे बिना भी क्या जीना। जोरदार टाळ्या आणि एकदा आपण प्रश्न विचारू त्यांना. इकडे बघा, इकडे माझ्याकडे, इथे 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 इकडे माझ्याकडे बघा जरा. ते आई आहे वाला पुन्हा एकदा दाखवा करून. आई हे कसं ऍक्टिंग होती तुमची, एकदा करा ना. ते आई हे दाखवाय ना कसं होतं. हा बरं कळालं तुम्हाला काय आई आहे. एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगला परफॉर्मन्स. खरं तर गाणी जरी नसताना तरी पण त्यांचे ऍक्टिंग किंवा ज्या पद्धतीने प्रत्येक शब्द त्यांच्या इशाऱ्याने दाखवत होते ना, मी खरं म्हणेन की गाण्याची गरज देखील नव्हता. लगेचच आपण पुढील नृत्याकडे जाऊयात. खरं तर मंडळी, आपल्या भारत देशामध्ये आपण वेगवेगळ्या संस्कृती पाहतोय आणि असेच संस्कृतीचे जतन करणारं सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. सण हे आनंदाने व उत्साहाने प्रसंग आहे ज्यामध्ये सांस्कृतिक, धार्मिक व अनेक साऱ्या गोष्टी आपल्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पाहत असतो. आणि भारतामध्ये असे साजरे केले जाणारा प्रत्येक सणाला सांस्कृतिक महत्व असते आणि या सणांमध्ये अनेकदा खोल सांस्कृतिक मुळे तसेच चालीरीती, परंपरा आणि वारसा जपण्याचे हे महत्व भूमिका बजावत असतात. आणि असाच एक कार्यक्रम आपल्या डोळ्यासमोर सादर करण्याकरिता फर्स्ट इयरचे स्टुडंट येत आहेत. फर्स्ट स्टँडर्डचे आणि आपण संपूर्ण वर्षभरामध्ये हे सांस्कृतिक आपण जे कार्यक्रम पाहत असतो त्यांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभव घेणार आहोत. जसे हे सगळे येतील एकदा जोरदार टाळ्या. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे.